आज तुम्हाला मी हे दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा ही जी वेली दिसतात ना, इतकी छान ग्रोथ होत आहे याची. याच्यावर इतकी छान ग्रोथ होत आहे कारण याच्यामध्ये कॅरीमध्ये भरपूर प्रमाणात किचन वेस्ट आपलं दबलेलं आहे. त्याचाच हा रिझल्ट आहे. आणि हे बी लावलेलं म्हणजे आपण जेव्हा घरात उन्हाळ्यात फळं आणतो, टरबूज असो, खरबूज असो, मी आणून मातीत लावायची तेव्हा तर त्याचा रिझल्ट मिळाला नाही गरमीमुळे. पण आता बघा हे फळ इतकं वजनदार आहे तर मला उचलायलासुद्धा जड होत आहे. एवढं मोठं फळ लागलं आणि हे एकुलतं एक असल्यामुळे झाडाचे जास्तच लाडायचं आहे म्हणूनच ते एवढं मोठं फळ झालं. म्हणजेच जेव्हा वेलाला एक फळ येते तर सगळ्या गोष्टी, खत, पाणी आपण जे घालतो ते त्या एकाच फळाला मिळते. त्याच्यामुळे बघा ही छोटी फळं मोठी होत नाही आहे कारण भरपूर मोठं ते फळ आपल्या झाडामध्ये लागलेलं आहे. ते पण बी न लावता म्हणजे घरच्या बीचा उपयोग करून नेहमी बी टाकत राहिलं पाहिजे. कधी काय मिळेल काही सांगता येत नाही आणि असे सरप्राईज भेटले की बागकाम करणारा व्यक्ती खुश होऊन जाते. इथे बघा इथे पण निघाले. खूप ठिकाणी मी काय करायचे, भरपूर आपण फळं खातो उन्हाळ्यात आणि जी फळं उन्हाळ्यात येतात ना तीच फळं त्याचं बी मी आणू टाकायचे. इथे बघा लिंबूचं झाड ते कमी झालं आणि ह्याच झाडांनी एवढे जास्त ग्रोथ घेतली. पण काही दिवस राहू देते. फळं जर मिळत असेल त्याचा आनंद आपण घेऊया. आणि हे एकुलतं एक असल्यामुळे जास्तच लाडकं आहे. त्याच्यामुळे खूप जास्त मोठं झालं आणि हे दुसऱ्या फळांना मोठंच होऊ देत नाही आहे. जेव्हा हे फळ आपण तोडू तेव्हा बाकीचे छोटे फळं मोठे होऊ शकतात. पण हे आता काही दिवसातच तोडणार आहे. पण ते बघूनच मला इतका आनंद होतो ना. आणि मला खरं तर ते माहीतच नव्हतं इथं फळ लागलेलं आहे. एक दिवस अशीच पानं तोडत होते, मी खत बनवते म्हटलं ह्या पानांपासून, तर ते पानं तोडायला लागले. अचानक ते फळ मला मागे दिसलं. त्या दिवशी माझा आनंद किती झाला असेल हे तुम्ही बागकाम करत असाल तर नक्कीच समजू शकाल. आणि ग्रोथ बघा सगळ्या झाडांची. हे फक्त आपल्या किचन वेस्ट, गार्डन वेस्टची कमाल आहे. जे आपण बागेमध्ये कचरा भरतो त्याच्यापासूनच हे असं खत तयार होते आणि त्याचा रिझल्ट हा अशा स्वरूपात आपल्याला मिळते. हे भूमी आवळा आहे. हे पण मला माहीत पडलं तेव्हापासून मी याचे पानं खाते. याला खालून बघा असे दाणे दाणे असतात. माहिती असल्याशिवाय खाऊ नका, पण खूप उपयोगाला आहे. तुम्ही सर्च करू शकता या बाबतीत. आणि हे पपईचं झाडसुद्धा मला असंच घरगुती बीपासून मिळालेलं आहे. धन्यवाद सर्वांचे.